नमस्कार मंडळी, मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मार्गशीर्ष गुरुवार 2025 कधीपासून सुरू होत आहेत? या महिन्यामध्ये किती गुरुवार पडणार आहेत? त्याचबरोबर पहिला गुरुवार कधी आहे? पूजेची मांडणी कशी असेल किंवा पूजेचे महत्त्व काय असेल? याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र मानला जातो. गुरुवारच्या या लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरात सुख समृद्धी समाधान लाभासाठी यामध्ये मुली आणि सुवासिनी बायका हे व्रत करत असतात. परंतु हे व्रत कोणीही करू शकते. पुरुष किंवा स्त्री कोणीही हे व्रत करू शकतात. या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कधी होत आहे याची माहिती आपण घेऊयात. तर कार्तिक अमावस्या आहे 19 तारखेला 19 नोव्हेंबर बुधवारी. याच दिवशी या अमावस्येची सुरुवात सकाळी 9:44 व समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला 12:17 होणार आहे. 21 नोव्हेंबरला शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे. हे गुरुवार किती पडणार आहेत? तर 4 गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये पडणार आहेत. पहिला गुरुवार येत आहे 27 नोव्हेंबरला 2025. दुसरा गुरुवार आहे 4 डिसेंबरला. तिसरा गुरुवार आहे 11 डिसेंबर आणि चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार ज्या दिवशी आपण उद्यापन करत असतो तो गुरुवार आहे 18 डिसेंबरला. श्रावण महिन्याप्रमाणेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जशी श्रावण महिन्यात महादेवांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही या पूजेच्या वेळा यामध्ये सकाळी जेव्हा देवपूजा केली जाते सकाळच्या वेळेस ही पूजा मांडणी करू शकता किंवा दिवसभरात कधीही करू शकता. शक्यतो सकाळच्या वेळेस स्नानविधी उरकून तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. पूजा या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. उपवास जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त पूजा मांडणी करू शकता, कहाणी वाचन करू शकता, व्रतकथा ऐकू शकता आणि मनोभावे लक्ष्मीची सेवा करू शकता. यामध्ये जर शक्य नसेल तर तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल. समजा स्त्रियांना या गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त स्त्रिया हा गुरुवारचे व्रत करत असतात. समजा स्त्रियांना गुरुवारच्या दिवशी अडचण आली तर त्यांनी फक्त उपवास करावा व घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा मांडणी करावी व कहाणी वाचून घ्यावी. उद्यापना दिवशी 7 कुमारिका बोलवून त्यांची पूजा करून त्यांना फळे त्याच्यामध्ये केळी किंवा पेरू असेल तर कोणतेही फळे आणि त्याबरोबर एक पुस्तक द्यावे. या 4ही गुरुवारी तुम्ही जर गाईला शिदा दिला, एक घास दिला, गुळपोळीचा एक गुळपोळी दिली तर त्याचे पुण्य हे तुम्हाला अवश्य मिळणार आहे. एखाद्याला वर्षभर करायचे असेल तर हे मार्गशीर्ष महिन्याचे लक्ष्मी व्रत हे तुम्ही वर्षभर सुद्धा करू शकता. पण त्याची सुरुवात करताना कधी करायची? तर त्याची सुरुवात करताना मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायची आणि तिथून वर्षभर तुम्ही हे कंटिन्यू करू शकता आणि वर्षाच्या शेवटी त्याचे उद्यापन करावे लागते. या दिवशी आपल्या घरातील वातावरण स्वच्छ, आनंदी, मंगलमय व प्रसन्न ठेवावे. कोणालाही अपशब्द बोलू नये, वादविवाद करू नये. स्वतःही प्रसन्न राहावे व वातावरणही प्रसन्न होईल. हे व्रत जर मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्हाला जमतच नसेल, काही कारणास्तव तुम्हाला ते करता आले नाही तर तुम्ही ते पुढच्या महिन्यात मार्गशीर्ष नंतरच्या महिन्यात त्यामध्ये आता हे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आले बरोबर,
तर त्याच्यामध्ये तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे व्रत करू शकता. असं नाही की याच वर्षी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात केलं तर पुढच्याच मार्गशीर्ष महिन्यात करावे लागेल, तर नाही. तुम्ही इतर महिन्यातसुद्धा, इतर मराठी महिन्यातसुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपण व्रताची एक मांडणी असेल किंवा वेळा असतील, त्याचबरोबर उद्यापनाला काय करावे याबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणी हे व्रत केले पाहिजे, उपवास कशा पद्धतीचा आहे, त्याचबरोबर किती गुरुवार आहेत आणि कधीपासून हे गुरुवार सुरू होणार आहेत याची माहिती आपण घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.